जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. कथासार. आपल्या गाठीशी पूर्व पुण्याई होती, म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार आता पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहेत. हावेरी येथे बाळाप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. वयाच्या 30 नंतर एकाएकी त्यांचे मन संसारातून विरले. त्यांना परमार्थाची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षण भंगूर असून त्यातील सुख सौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला. एका रात्री स्वप्न दृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळाप्पांनी सोलापुरात जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले. मजल दर मजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्वपरिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वरभक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकराचे 12 वर्षे तप केले. तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने चक्क 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्य लयाला गेले. या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढवण्याचे काम केले असे खुद्द श्री स्वामींनी कथन केले होते. अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळाप्पा दाखल झाले. आता आपण 10वा अध्याय संस्कृत भाषेमध्ये बघूयात. दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गांठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपनाम. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयां प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जेंजे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनांत या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तते, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तयां प्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपला पुढे येते. पाहो नियम ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमांसी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोकाम दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिताम, चिदंबर दीक्षितांची कथा आठविली ते वर्णिताम. सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करीताती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिताम मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, कोरोनी काळ क्रमिताती.
परितयाम नाही संतती, म्हणून नियम उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरमवसा पूर्ण असावा. ऐको नियाम वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगताम कांतेसी तेही चित्ती तोषले. तियेसे झाले गर्भधारण आनंदले उभय तांचे मन, जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरताम पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हारा दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेव येले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदाम यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणताम, गजासी प्राण येऊनी तत्वताम, चालू लागला हे पाहताम विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अवपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष झेकाम शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट्ट तयांसी लाविताम अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. राव बाजी सिम वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतोम दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगताम दीक्षितां प्रती, तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, राव बाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे तेही होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे मैकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपेम प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, करो नियाम एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हांवरी करो ते. मागणे ह्यांची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्तीन, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.